नमस्कार सगळ्यांना आणि माझ्या सगळ्या गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सगळ्यात आधी आपलं गुरु कोण असते तर आपलं आई आणि वडील, परत शिक्षक, परत जे आपल्याला आपल्या जीवनात छान छान असं संदेश किंवा छान छान असं काय काय शिकवतात। प्रत्येक आता समजा शिवानी सुद्धा असू शकते आपला गुरु, माझा गुरु। तर अशा प्रत्येक गुरुला, सगळ्या गुरूंना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आता शिवानीच्या शाळेतल्या मॅडमला द्यायचं आहे, शिवानी देणार आहे गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून। गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हां असं म्हणणार आहे। पण आज काय झालंय, आज आहे रविवार, शाळेला सुट्टी। पण शिवानीच्या मॅडम आमच्या घराजवळच राहते त्यामुळे आम्ही मस्तपैकी फुलाचा गुच्छ बनवणार, मॅडमला जाऊन देऊन येणार। तर चला आमच्या गार्डन मधल्या फुलांचाच आपण गुच्छ बनवूया। आता सगळ्यात आधी मी घेतले कर्दळी, असंच वेगवेगळं फुलं आहे ते आपल्यापाशी, सगळे फुलं एकत्र करून छान असं पुष्पगुच्छ तयार करून शिवानी तर्फे शुभेच्छा देऊया। चला तर झालं बघा मस्तपैकी पुष्पगुच्छ तयार, असा घरच्या घरी कसा दिसतंय सांगा। आमच्या बंटू दादाने पण असंच बनवला होता। मी पण बनवला, तुला पण आला। तर चला आम्ही जाऊन येतो मस्तपैकी मॅडमला, देऊन येतो। देऊन येतो। चला तुम्हाला दाखवते कुठल्या मॅडम आहेत। आता गुरुपौर्णिमा म्हणलं का सगळेच म्हणजे जी आपल्या जीवनात आपल्याला जी कोण पण असू द्या असं म्हणजे शिकवण्याचा प्रयत्न करते, समजून सांगण्याचा प्रयत्न करते, ती आपल्या जीवनातला गुरुच असते। पण आता सगळेजण कसं शिक्षक आणि आई वडिलांना पहिला गुरु म्हणते ती, त्यामुळं शिवानीचं पण शिक्षक आहे ते इथंच राहिला, त्यामुळं आपण जाऊया आणि त्यांना मस्तपैकी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक गुरुपौर्णिमा नव गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणून आपण देऊयात। तर आम्ही सगळेजण चाललो बघा, आम्ही रोज चालायला पण जातो, मॅडम पण असते त्या चालायला आमच्या संग। आणि आज पाऊस पडलाय, अर्चना ताई पण असते त्या आमच्या संग, पण आज त्या पण गेले त्या देवाला, अक्कलकोटला गेले त्या देवाला। आणि पाऊस पडला होता म्हणून आम्हाला पण थोडा उशीरच झालाय, म्हणलं बसल्या बसल्या आपलं ही तयार करावं, पाऊस आहे तर पाऊस गेल्यावर मग द्यायला बाहेर निघलो आम्ही। तर चला शिवानी आली मॅडमच्या घरी, आता देते पुष्पगुच्छ का नाही। चला थँक्यू। तर ह्या आहेत त्या आमच्या मधने मॅडम शिवानीच्या, होय शिवानीला शिकवते ते का नाही। शिवानीच्या फेवरेट मॅडम आहे त्या। मॅडम वर्गात आली का मॅडम मॅडम म्हणून उड्या मारती। झालं आम्ही गुरुपौर्णिमा साजरी करून आलो, पुष्पगुच्छ देऊन आलो। आणि अजून एकदा सगळ्यांना माझ्या गुरुवर्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। असंच नेहमी गाईड करत राहावा, सांगत राहावा काय कमी जास्त। तर चला आपला ब्लॉग इथंच स्टॉप करूया। टाटा बाय बाय।